उपजिल्हा रुग्णालय कृती समिती सावंतवाडी, अभिनव फाउंडेशन सिंधुदुर्ग, सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने आणि सावंतवाडी नगर परिषदेच्या सहकार्याने बॅरिस्टर नाथ पै हॉल सावंतवाडी येथे जिल्हास्तरीय जनता आरोग्य दरबाराचं आयोजन बुधवार 29 मे रोजी सकाळी 10 वाजता करण्यात आलं होतं। या कार्यक्रमाची सुरुवात आमदार दीपक केसरकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाली। यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष दादा साईल, शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ, NB रेडकर, डॉक्टर जयेंद्र परुळेकर, ॲडव्होकेट नंदन वेंगुर्लेकर, तरुण भारत सिंधुदुर्ग रत्नागिरी आवृत्तीचे संपादक शेखर सामंत, शकुंतला भालेराव, विनोद शेंडे, संजय लाड, डॉक्टर धनंजय काकडे, आरोग्य कार्यकर्ते विनोद शेंडे, सावंतवाडीच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, नगर परिषद मुख्याधिकारी गायकवाड तसेच सावंतवाडीतील नगरसेवक नगरसेविका आदी व्यासपीठावर उपस्थित होते। त्याबरोबरच या जनता दरबारात सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे सदस्य, अभिनव फाउंडेशन, उपजिल्हा रुग्णालय कृती समितीचे सदस्य आणि सिंधुदुर्गातील सुजाण नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी उपस्थितांनी सिंधुदुर्गातील आरोग्य विषयक समस्यांचा जनता दरबारात पाडाच वाचला। सावंतवाडी नगरपंचायत निवडणुकीच्या वेळी या ठिकाणी प्रचार चालू होतो आणि त्यावेळी माननीय पालकमंत्री राणे साहेब, त्याचप्रमाणे स्थानिक आमदार दीपकभाई केसरकर साहेब यांच्याकडून सावंतवाडी तालुक्यात एक आश्वासन दिलं गेलं होतं की निवडणूक संपायच्या आधी आपल्या उपजिल्हा रुग्णालयात जे काय अडचणी असत ते आपण सोडवू। इंस्टाग्रामवर त्याचे व्हायरल व्हिडिओ झाले, फेसबुकवरती व्हायरल व्हिडिओ झाले, सगळा झाला। पण उपजिल्हा रुग्णालयातले प्रश्न तसेच राहिले आणि आज जिल्हास्तरीय जनता आरोग्य दरबार भरवची वेळ आज आयोजकांवरती गेली। खरं म्हणजे भाईंसारखी माणसं जेव्हा या क्षेत्रामध्ये काम करत असतं तेव्हा तळागाळातल्या माणसांना की नाही अपेक्षा असतात की मी भाईंकडे गेलं की माझं काम होतं, पण काही वेळा तर होणार नाही, याचंही दुःख होता। आता दुःख अशासाठी होतं ना की जसं परुळेकर साहेबांनी म्हटल्याने भाईलो तो भाई ह्या आम्ही रोज अनुभवतो, म्हणजे महिन्यातून किमान 2 वेळा तरी आम्ही हे बांबोळेमध्ये अनुभवतो। रात्री 2 वाजता तरी फोन येलो तरी आम्ही जातो। शिरोड्यामध्ये एक प्रसंग झालो, एक बांद्यातलो मुलगो आणि एक वाफोलीतलो मुलगो, दोघांचा ऍक्सिडेंट झाला। फोन येलो माका की तुम्ही तातडीने या। 1 तासात आम्ही पोचलो थंयसर वाफोलीतनं। त्या मुलांक घेतला, आम्ही बांबोळेत पोचलो। त्या डॉक्टरने विचारलं, भाई म्हणजे तुमच्याकडे टाके पण घालू येत नाही डॉक्टरांका? तेव्हा पायथान मारल्यासारखं झालं तोंडात माझ्या। काय करतो बोला, काय सोयच नाही ना त्याचं। मग त्याच्यामध्ये एक मी जरा हुशार असल्यामुळे काय केलं, एक माझा मित्र होतो त्याला फोन केला हॉस्पिटलमध्ये, म्हटलं साहेब असं असं झालेलं असं, म्हटलं 2 मुलगे घेऊन येलं आणि म्हटलं ऍडमिट करून घेणं नाही, म्हटलं म्हणजे बघणंच नाही त्यांच्याकडे, तर त्याच्यासाठी वाईस जरा तुम्ही या डॉक्टरांना बोला म्हणजे काहीतरी लवकर त्यांची सोय होईल। त्याच्याप्रमाणे ते इले डॉक्टरांशी बोलले। ते डॉक्टर त्यांना पण ह्याच सांगितलं डॉक्टरांनी, अरे एवढं मोठं त्यांचं जिल्हो असं म्हणाले, एवढा मोठा त्यांचा स्टेट असा, पण त्यांना थंय काय सुविधा मिळणार, उठत सुटत बांबोळीत धावतात काय, आमका ह्याच काम ह्यांकाच बघित राहायचं, बाकीचे पेशंट आम्ही केव्हा बघूचे। म्हणजे अशा प्रकारची जेव्हा उत्तरा आपण एखादं काम करू जाताना आपल्याला जेव्हा ऐकत मिळतात ना तेव्हा फार वाईट वाटतं। मग त्यावेळी असं वाटतं की नाही की आमचं जर शासन असा, ह्या जिल्ह्यामध्ये जर शासन असा ना, ह्या फक्त म्हणजे इव्हन ह्या प्रशासन सुद्धा हे फक्त क्वारी आणि क्रेशरांकच परमिशन देऊच्या मागे असत की काय। माननीय परुळेकर साहेबांसोबत आम्ही वाफोली आणि विलवड्यावरती जे क्वारी क्रेशर असत त्याच्या विरोधात आम्ही लढतो सर। खूप वाईट अनुभव येतात, पण आरोग्य साहेब असं एक विषय असा की नाही की त्याच्यात कोण काय करू शकणार नाही।
म्हणजे उद्या सकाळी माका जर समजा कोणी मारलो किंवा काय झाला तर माझं पोरग म्हणतो लीलावतीत कित्याक तर जास्त पैसे जातले वाडीत जाऊया, फार तर बांबोळीपर्यंत जाऊया. म्हणजे हे दैवसेवाच्या गोष्टी असत म्हणा. पण साहेब आज एवढी वाईट अवस्था झालेली असं आपल्या जिल्ह्यामध्ये आम्ही रस्त्यांवरती खर्च करतो, कोट्यवधी रुपये आम्ही रस्त्यांवरती खर्च केलो. हेच सिमेंटचे रस्ते ना तुम्ही बाजूला जाताना गरम होताना भाई तुम्ही कधीतरी अनुभव घ्या. कारण माझं घर वाकोलीमध्ये अगदी रस्ते टचच असं एकदम, म्हणजे गाडीतनं उतरायचा आणि घरात यायचा एवढा. पण माझ्या घरात मी आज क्षणिक सकाळी 11 वाजल्यापासून संध्याकाळी 4:30 वाजेपर्यंत बसू शकले नाही या डांबरी रस्त्यांमुळे. बरं, त्याचं प्रदूषण होतात म्हणजे हे गोष्टी वेगळ्या आहेत, त्याच्यामध्ये पण आजार होतो. कारण मला परत दम्याचा त्रास झालो, जी धूळ खाऊन खाऊन मास्क बांधल्यानंतर सुद्धा मी त्याच्यावरती पण ट्रीटमेंट घेतलं. मग आज भाई तुमच्याकडे एक विनंती असा की आमचा जो बांद्याचा PHC जी असा त्या PHC साठी आमका 4थी श्रेणीचे 2 कामगार होय असत. तर ती मागणी तुम्ही पूर्ण करून देऊची अशी तुमका विनंती आहे. त्याच्यानंतर 108 आणि 102 व्यवस्थित असा, पण 108ची जी काय अवस्था असा म्हणजे त्यांच्याकडे नट विकत घेऊ पैसे नाही असत, गाडीचो बोल्ड नट बोल्ड एवढी बिकट अवस्था असा. वाकोलीतल्या एका मुलानं काहीतरी प्रकरणामध्ये विषाचा प्रयोग केला स्वतःवरती आणि त्या बांध्यातनं आम्ही बांबोळीमध्ये नेईपर्यंत भाई 1.5 तास गेलो रस्त्यामध्ये. गाडी काय धावे ना, बांबोळी काय जवळ येईना अशी अवस्था झाली. तर त्याच्यामुळे कसा की ह्याच्यावरती की नाही काहीतरी आता विचार होयो. पण ह्या सगळ्यासाठी तुमका एकट्याक जबाबदार धरून होऊचा नाही. ह्याचं कारण असं असा की ज्या भागातली जनता सुज्ञ असा त्या भागातले नेते हे फास्ट असतं काम करूच्यासाठी. आम्ही पण विचारलो नाही, बघ पाठचा सगळा खाली आहे तिकडे, ही आमची अवस्था असा. तर लोकांनी पण की नाही पुढे येऊन बोला गोया करू गोया. आपला सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय असं त्याच्यामध्ये तर तुम्ही कचरो बक्षात की नाही माझी पुतणी घेऊन येलेली आहे, तिचा अबॉर्शन झालेला, त्या संदर्भात तिला घेऊन येलेली नाही. मग त्या तुमच्या ताब्यात कशाला ठेवता? आता ह्या अभिनव फाउंडेशन आहे किंवा सामाजिक प्रतिष्ठान आहे, अशा लोकांच्या ताब्यात ते सगळ्या रुग्णवाहिका द्या ना, ते लोक ते ऑपरेट करतील. म्हणजे सामाजिक बांधिलकीची लोक सावंतवाडीच्या हॉस्पिटलमध्ये काहीतरी खूट जरी झालं तरी ती लोक जातात मदतीला. मग त्या लोकांच्या जर ताब्यात तुम्ही ह्या रुग्णवाहिका दिल्या तर ती लोक त्या रुग्णवाहिकांचा वापर करून लोकांना मदत करतील. रुग्णवाहिकांच्या अभावामुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांची संख्या खूप आहे. बांबोळीत पोचायला वेळ झाल्यामुळे लोकांची रुग्ण गेले अशी परिस्थिती आहे. आमच्या सुप्रीम कोर्टाने एक मध्यंतरी एक निकाल दिलाय की ॲक्सिडेंट झाल्यापासून जो पुढचा 1 तास आहे त्या ॲक्सिडेंटमधल्या रुग्णांसाठी हा गोल्डन आवर म्हटला जातो. त्या गोल्डन आवरमध्ये तिथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला लगेच उचलावं आणि ते हॉस्पिटलाइज करावं. आणि त्या ठिकाणी जर पोलीस तुम्हाला त्रास देत असतील तर तो तसा दिला जाऊ नये असं सुप्रीम कोर्टाने डायरेक्शन दिलेलं आहे. मग या गोल्डन आवर्समध्ये तुमची जर ॲम्ब्युलन्स असेल तर ती व्यक्ती चांगल्या हॉस्पिटलमध्ये वेळेत पोहोचेल. तुमच्या ॲम्ब्युलन्स आहेत असं तुम्ही सांगता आणि त्याचे फोटो काढता आणि इलेक्शनसाठी त्याच्या आधारे तुम्ही मतं मिळवता. मग त्या ॲम्ब्युलन्स गेल्या कुठे याचा खुलासा तुम्ही केला पाहिजे. हॉस्पिटलमध्ये मी कायम बघतो पण त्यांना लागणारी यंत्रणाच तिथे नाहीये. मग ते तरी काय करतील? बाकी तुम्ही पगाराचा विषय म्हटला काय म्हटला सगळं बाजूला ठेवा. माणुसकी धरून ते जे काम करतायत ना पण त्यांच्याकडे ती हत्यारं नाहीये. आणि काम करून सुद्धा त्या जनतेच्या रोषाला त्या अधिकाऱ्यांना त्या डॉक्टर्सना पुढ्यात जावं लागतं. कारण तुम्ही इथे नसता त्या ठिकाणी घडलेल्या गोष्टीच्या वेळेला. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मळेवाड PHC मध्ये 11 जुलै 2023 रोजी मी एक मृत शरीर घेऊन गेलो होतो, सुसाईडचं होतं. त्यावेळेला त्या PHCच्या PM रूमची दुरावस्था जी झाली होती ती मी फेसबुकवर सुद्धा पोस्ट केली होती. पत्रकार महोदयांनी त्याची बातमी लावली होती. 2023 आज तब्येत तशीच आहे होती. मृतदेह ठेवण्यासाठी सुद्धा जागा नव्हती. आणि मळेवाड PHC म्हणाल तर 20 गावांची PHC आहे. 20 गाव म्हणजे 20 गावांचे 20 सरपंच आणि प्रत्येकी 10-10 ग्रामपंचायत सदस्य.
म्हणजे 200 लोकसेवकांना ते करायला जमत नाहीये. मग सामान्य जनता त्या ठिकाणी काय करेल? आम्ही गोव्यात जेव्हा पेशंट घेऊन जातो तेव्हा डॉक्टर्स कायमच हे पाहिलो तो असो तो तसो तो, किंवा मगाशी गवस साहेबांनी सांगितलं की ते डॉक्टर्स लक्ष देत नाहीयेत. पण डॉक्टर्स लक्ष देण्यापेक्षा त्यांच्याकडे एका वेळी 150-200 पेशंट कॅज्युअलिटीमध्ये पडलेले असतात. नक्की कोणाकडे म्हणून ते लक्ष देणार आहेत? CMO एक असतो, त्याच्याबरोबर 2-3 डॉक्टर्स असतात. मग ते नक्की कोणाकडे लक्ष देणार? मग ते थोडंफार सिंधुदुर्ग किंवा महाराष्ट्रातून आलेल्या लोकांसाठी थोडासा एक कानाडोळा करतात, त्या ठिकाणी त्यांच्याकडून होतो. पण तो काय होतोय की आम्ही बाहेरून आलोय. आता यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. कारण मी आज 30 वर्षाचा आहे, 25 वर्षाचा असल्यापासून म्हणजे मागील 5-6 वर्षापासून माझ्या कानावर फक्त इलेक्शन आलं ना की एक शब्द पडतो, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. त्यानंतर मी एक माझ्या मेंदूला थोडासा असा किडा वळवळायला लागला की मल्टी स्पेशालिटी म्हणजे काय, की एक असं हॉस्पिटल ज्यामध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध असतील, सर्व प्रकारचे डॉक्टर्स असतील. मग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ते डॉक्टर आणणं गरजेचं आहे का इमारत करणं गरजेचं आहे? मग ती इमारत आमच्या सावंतवाडीच्या हॉस्पिटलची खराब झाली का हे बघण्यासाठी मी स्पेशल हॉस्पिटल पूर्ण फिरलो साहेब. इमारत मला व्यवस्थित दिसली, यंत्रणा मात्र नव्हती. मग नवीन हॉस्पिटल आमच्या वेतिया गावचे सरपंच, आमचे मित्र सन्माननीय गुणाजी गावडे यांनी जमीन देऊ केली किंवा वेतिया गावाने जमीन देऊ केली, चांगली गोष्ट आहे ती. पण त्या ठिकाणी नवीन इमारत ही फक्त टक्केवारी घेण्यासाठी होणार आहे की त्या इमारतीत तुम्ही डॉक्टर देणार आहात आणि डॉक्टर जर द्यायचाच असेल तर याच हॉस्पिटलमध्ये द्या ना. का सरकारचा पैसा फुकट घालवताय नवीन इमारतीसाठी? नाहीतर केवळ फक्त मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे इलेक्शन पुरती आम्हाला दाखवायला गाजर म्हणून ठेवा, त्या वीज बाहेर काढा, बाकी वेळेला काढूच नका. आम्हाला पुढ्यात बसले. आत्ता असलेल्या हॉस्पिटलमध्ये एवढे डॉक्टर असताना औषध साठा नाही मिळत आहे आणि औषध साठा ओरोसमध्येच पडतोय, तो तिथून एक्सपायर होतोय. आमच्या गावातल्या प्रत्येक ठिकाणी जर तुम्ही बघाल तर आशाताई सुद्धा एवढं काम करतायत, पण त्यांच्याकडे किंवा आमच्या उपकेंद्रात औषध साठा उपलब्ध होत नाहीये, त्यामुळे कुठेतरी हेळसांड होते. आणि साहेब दुसरा विषय आपला सातारा मळेवाड ह्या सगळ्या परिसराला मळेवाड PHC जी आहे त्या ठिकाणी मृतदेहाचं शवविच्छेदन करण्याची सुद्धा सोय नाहीये. ते बांदा येथे आणावं लागते 30-35 किलोमीटर आणि यासाठी सरकारी गाडी मात्र अवेलेबल नाहीच आहे मृत शरीर नेण्यासाठी. मग एखाद्याच्या घरात एक व्यक्ती गेलाय, ज्या वेळेला मी स्वतः प्रसंग बघितलेला, 25 वर्षाचा तरुण गेलाय, एका आईचा मुलगा गेलाय कमावता, त्यांनी विष पिलं का पिलं काय पिलं तो विषय वेगळा, पण तो घराचा आधार हरवलाय आणि त्यांना ते मृत शरीर मळेवाडीतून बांदा येथे नेऊन पोस्टमॉर्टम करून रिटर्न नेण्यासाठी 5,000 ते 6,000 रुपये खर्च येतोय. मग त्यांनी या सगळ्या प्रसंगात असा पैसा खर्च करायचा का? आज सिंधुदुर्ग वासियांची अशी अवस्था झाली आहे, लहानपणापासून आम्ही एक चांगलं गाणं ऐकतोय, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. महाराष्ट्र माझाच आहे, पण मी या महाराष्ट्राचा आहे का साहेब? कारण महाराष्ट्र माझ्यासाठी काहीच करत नाहीये. मला प्रत्येक वेळेला गोव्यावर अवलंबून राहावं लागते, रोजगार असू दे, आरोग्य असू दे किंवा इतर कोणत्याही गोष्टीसाठी. मग या महाराष्ट्रात आम्ही तुम्हाला निवडून दिलंय ते कशासाठी दिलंय साहेब? या प्रश्नांची उत्तरं आणि त्यावर तुम्ही जरा समर्पक काहीतरी एक उपाययोजना करावी आणि आरोग्य यंत्रणात जर असा तुम्ही बदल करत तुमच्याकडून होत असेल तर तुमचा जाहीर नागरी सत्कार मी माझ्यातर्फे वैयक्तिक करेन. धन्यवाद. एवढाच विषय.